Dear student, we are seeing practice set 1.5, question number 3. The sum of the father's age and twice the age of his son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. तर काय होतं? काय सांगितलं? The sum of the father's age and twice the age of his son is 70. जे वडिलांचं असणारं जे काही वय आणि त्यांचं असणारं जे काही मूल जे आहे तर त्या मुलाच्या वयाची दुप्पट या दोघांची असणारी जी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज किती आपल्याला 70. दुसरं पुढे सांगितलं आपल्याला इफ वी डबल द एज ऑफ द फादर, वडिलांचं वय जर दुप्पट केलं अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, वडिलांचं वय त्या ठिकाणी दुप्पट केलं आणि ते मुलाचं असणारं जे काही वय जे आहे तर त्या वयामध्ये जर मिळवलं तर किती वेळ तर ते बेरीज जी आहे तर ती बेरीज किती आहे तर 95. तर पुढे आपल्याला सांगितलं फाइंड देअर प्रेझेंट एज, तर त्यांची आजची वय काय. पण काय सांगता येईल सोल्युशन की लेट द प्रेझेंट एज ऑफ द फादर be X years and his son's present age be Y years. ही वडिलांचं आजचं वय किती म्हणलं आपण X वर्ष आणि त्याच्या मुलाचं असणारं काय आजचं वय जे आहे तर ही Y वर्ष. आता पुढे कंडिशन काय दिली पहा. द सम ऑफ द फादर्स एज अँड द ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, उदाहरण जे आहे तर त्या उदाहरणामध्ये पहिल्या अटी जे आहे तर त्या पहिल्या अटीनुसार पहा की फादर्स एज, आता फादर्स एज किती म्हणल्या कोणी X, त्याच्यानंतर ट्वाइस द एज ऑफ हिज सन, मुलाचं वय किती आहे Y, त्याची ट्वाइस केली म्हणजे डबल केली म्हणजे ती किती आली 2Y. आणि या दोघांची असणारे जे काही सम जे आहे तर ते सम किती दिलेले आपल्याला या ठिकाणी सम तर ती किती दिलेली आपल्याला 70. इक्वेशन नंबर 1. पुढे अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, तर उदाहरणातील असणारी जी काही दुसरी अट आहे पाहतो. दुसऱ्या अटमध्ये काय सांगितलंय इफ वी डबल द एज ऑफ द फादर, वडिलांचं वय काय केलं दुप्पट केलं. वडिलांचं वय किती आहे X वर्ष, त्याची दुप्पट केली म्हणजे जे वय जे आहे तर त्या वयाला आजच्या वयाला काय करायला आपल्याला 2ने त्या ठिकाणी गुणावं लागेल आणि म्हणून वडिलांच्या वयाची दुप्पट केली तर ते आले 2X. आणि पुढे काय सांगितलंय अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, मुलाचं वय किती आहे Y, वडिलांचं वय जे आहे तर त्या वयाची दुप्पट केली आणि जी काही दुप्पट येते ती दुप्पट काय केली मुलाच्या वयामध्ये काय केली ऍड केली तर सम किती दिलेले आपल्याला 95. असं इक्वेशन नंबर 2 आपल्या ठिकाणी. इक्वेशन 1 आणि 2 याच्यामध्ये काय करायचं आपल्याला कोणतं तरी एक असणारे काही व्हेरिएबल जे आहे तर त्या व्हेरिएबलचं काय करायचं आपल्याला तर त्या ठिकाणी इलिमिनेशन करायचं, निरसन त्या ठिकाणी करायचंय. आता निरसन करण्यासाठी आपल्याला लक्ष देत नसते किती या ठिकाणी समजा वायचा संगुणक किती आहे 2 आहे, इथे किती आहे 1 त्या ठिकाणी. आता एकतर काय करा तुम्ही वायचं निरसन करा किंवा 1चं निरसन करा. आपण काही करू समजा 1चं निरसन करू. इथे 1चा सहगुणक 1 आहे, इथे किती आहे 2 आहे. इथे 2 येण्यासाठी जे समीकरण नंबर 1 आहे तर त्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 2ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल. तर इथे मी लिहितो पुढे
या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल की मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. इक्वेशन 2 जे आहे तर त्याला काय करायचं आपल्याला, इक्वेशन 1 जे आहे तर त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचे. 2 याला जर मल्टिप्लाय केलं तर 2 × x 2x प्लस 2 × 2y 4y इज इक्वल टू 2 × 70 140. इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 आणि 3 याच्याकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात नसतंय की एक्स व्हेरिएबल जे आहे तर त्याचे कोइफिशियंट त्या ठिकाणी कसे दिसतात, तर त्या ठिकाणी सायकोचे हे आपल्याला घालवायचे. कसे जातील तर सबट्रॅक्शन करावे लागेल. सबट्रॅक्शन सुद्धा काय करावं लागेल की इक्वेशन 2 जे आहे तर ते काय करावं लागेल, इक्वेशन 3 मधून त्या ठिकाणी ते सबट्रॅक्ट करावं लागेल. पुढे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. 3 लिहितो मी की 2x प्लस 4y इज इक्वल टू 140 आणि इक्वेशन 2 आहे आपलं 2x प्लस y इज इक्वल टू 91. काय करायचे, सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन आपल्याला माहिती, सबट्रॅक्शन करत असताना प्रत्येक पदाचं चिन्ह आपण त्या ठिकाणी बदलतो. प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे मायनस. या ठिकाणी पुन्हा लक्षात येता नसते की प्लस 2x मायनस 2x कॅन्सल झाले. प्लस 3y मधून एक y त्या ठिकाणी गेला 3y इज इक्वल टू वायची सबट्रॅक्शन 0 मधून 5 गेला 5 राहिला, आत्ता घेतला 2 टाकला. पुन्हा 14 मधून 10 गेली, किती राहिले 4 राहिले. पुन्हा हातचा घेतला 2 टाकला 0, तिथे राहिले 45 त्या ठिकाणी. पुढे या ठिकाणी y इज इक्वल टू 45 डिवाइडेड बाय 3 या ठिकाणी डिवाइड केले. देअरफॉर y इज इक्वल, आता 3 ने काय करायचे 45 ला त्या ठिकाणी डिवाइड करायचे. 3 × 1 1, त्याच्यानंतर 3 × 1 1, तिथे राहिले 1 राहिले 15 झाले. पुन्हा 3 × 5 15 झाले. म्हणजे y इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला 15. y ची व्हॅल्यू जी आहे तर ती y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला या ठिकाणी 15 त्या ठिकाणी. पुन्हा ही जी असतात की काही व्हॅल्यू जी आहेत पुट आर सबस्टिट्यूट कोणताही म्हणू शकता तुम्ही. y इज इक्वल पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन. सिंपल इक्वेशन जे आहे तर ते सिंपल इक्वेशन मी त्या ठिकाणी 1 म्हणतोय. इन इक्वेशन 1 आता 1 मध्ये व्हॅल्यू जर ठेवली तर x प्लस y ची व्हॅल्यू 2 × y ची व्हॅल्यू किती याची 15 इज इक्वल टू 70. काय केलेले y ची व्हॅल्यू 15 जी आहे तर इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवलेली. देअरफॉर x प्लस 2 × 15 30 इज इक्वल टू 70. देअरफॉर x इज इक्वल टू 70 मायनस 30 दॅट इज x इज इक्वल टू 40. x ची व्हॅल्यू किती आली 40 त्या ठिकाणी आली. पुढे काय सांगितलं आपल्याला, फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आता प्रेझेंट एजेस आपण त्या ठिकाणी मांडले. आता काय मांडलेली या ठिकाणी, द प्रेझेंट एज ऑफ फादर किती म्हणलं होतं आपण x इज इक्वल टू किती आलं 40 years and present age of his sons is equal to y is equal to 15 years. आता आपलं सोडवलेलं जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते बरोबर आहे की नाही आपण करून पाहू शकतो. ही सर्वसाधारणपणे पहा ही पहिली कंडिशन आपल्याला काय सांगितलं होतं या ठिकाणी फादर्स एज किती आहे 40 आणि असताना जे काही सन्स एजचं डबल केलं. सन्स एज 15 आहे डबल केलं 30 आहे
बरोबर. 30 आणि 40 टोटल किती येतात असतं 70. म्हणजे आपलं असणारे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी हे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट काढा किंवा त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. फोर्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 more than the twice its numerator if 6 is subtracted from both the numerator and the denominator becomes 12 times the numerator. Find the fraction. काय सांगितलंय की द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 more. या ठिकाणी असणारा जो काही अपूर्णांक जो आहे तर त्या अपूर्णांकाचा असणारा जो काही डिनॉमिनेटर म्हणजे छेद जो आहे तर तो छेद काय सांगितलंय 4 more, 4 ने जास्त आहे. कशापेक्षा दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. अपूर्णांकाचा असणारा जो काही छेद जो आहे तर तो छेद काय सांगितलंय की असणारा जो काही अंश जो आहे तर त्या अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने त्या ठिकाणी जास्त. पुढे इफ 6 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर. जर असणारा जो काही अंश आणि छेद जो आहे तर त्याच्यामधून किती 6 जे आहे तर ते 6 जर त्या ठिकाणी वजा जर केली तर काय सांगितलंय द डिनॉमिनेटर बिकम्स 12 times द न्यूमरेटर. अंश आणि छेद जो आहे तर त्याच्यामधून प्रत्येकी 6 जर त्या ठिकाणी वजा जर केली तर काय सांगितलंय असणारा जो काही छेद जो आहे तर तो छेद कसा होतोय तर त्या ठिकाणी असणारा जो काही अंश जो आहे तर त्या अंशाच्या 12 पट त्या ठिकाणी होताना दिसतो. तर तो असणारा जो काही फ्रॅक्शन जो आहे तर तो अपूर्णांक जो आहे तर तो अपूर्णांक काय करायचं सांगितलं आपल्याला शोधायला लागते. आता कोणताही असणारा जो काही फ्रॅक्शन जो आहे तर तो फ्रॅक्शन कसा लिहितो आपण A/B किंवा C/X. आपल्याला माहिती याला काय म्हणतो आपण तर त्या ठिकाणी न्यूमरेटर जे आहे तर ते न्यूमरेटर त्या ठिकाणी म्हणतो आणि खाली जे लिहिले तर त्याला काय म्हणतो आपण डिनॉमिनेटर त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. म्हणजे कोणताही असणारा तो काही फ्रॅक्शन जो आहे तर त्या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून पहा या ठिकाणी आपल्याला उदाहरण लिहित असताना सोल्युशन जे कोणताही असणारा जो काही फ्रॅक्शन जो आहे तर त्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जो आहे तर तो काय करावा लागेल आपल्याला तर त्या ठिकाणी मानावा लागेल. आणि म्हणून लेट द न्यूमरेटर ऑफ ए फ्रॅक्शन बी एक्स अँड डिनोमिनेटर बी वाय. असणारा जो काही अपूर्णांक जो आहे तर त्या अपूर्णांकाचा असणारा जो काही न्यूमरेटर जो आहे अंश जो आहे तर तो एक्स मानला आणि छेद जो आहे तर तो छेद किती मानला आपण त्या ठिकाणी वाय. अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन. उदाहरण जे आहे तर त्या उदाहरणामध्ये दिलेले तिथे 8 जे आहे तर त्या अटीनुसार. आता अटीनुसार काय सांगितलंय द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. काय सांगितलंय डिनॉमिनेटर किती आहे आपला वाय आहे. हा डिनॉमिनेटर कसा आहे की ट्वाइस इट्स 4 times. आता 4 times म्हणजे काय म्हणणार आपण की 4 times 4 म्हणजे 4 ने जास्त. अशा पुढे काय म्हटलंय दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर किती आहे एक्स याची ट्वाइस जर केली तर ती ट्वाइस किती आता नसते 2x. आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहा द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन आहे वाय. पुढे काय सांगितलं इज 4 more म्हणून प्लस सांगितलं आणि पुढे काय सांगितलंय ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर जो आहे तर तो एक्स आणि त्याची ट्वाइस केली. या ठिकाणी अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. हेच इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल की 2x मायनस वाय इज इक्वल टू. या ठिकाणी इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला लिहिताना असं लिहितो की 2x + 4 इज इक्वल टू वाय
2x, वायला या बाजूला घेतो मायनस वाय इज इक्वल टू -4 आणि याला इक्वेशन काय म्हणते त्या ठिकाणी 1 जाईल. 2x मायनस वाय -4 इक्वेशन नंबर 1 हा इथे पुढे पुसून टाकता येईल. पुढे अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, according to the second condition. उदाहरणातील असताना काही दुसरी अट जी आहे तर त्या दुसऱ्या अटीमध्ये आता याच्या अगोदर आपल्याला काही आता काय करावं लागेल. इथे काय सांगितलेलं पहा की इफ वी सबट्रॅक्टेड 6 from both the numerator and the denominator. काय सांगितलेले, if we subtracted 6 from both the numerator and डिनॉमिनेटर, जे अंश आणि छेद जो आहे तर तो अंश आणि छेद मधून काय केलं आपण 6 वजा पाहतो तर काय होते, देन द न्यूमरेटर काय होते, देन द न्यूमरेटर विल बी, पहिला किती आहे तर त्या ठिकाणी एक्स आहे, याच्यामधून काय करायचं आपल्याला 6 मायनस करायचं म्हणजे काय होईल x minus 6 and denominator will be, तर डिनॉमिनेटर किती आहे आपला y, त्याच्यामधून सुद्धा काय करायचे 6 जे आहे तर ते 6 काय करायचे मायनस करायचे. आणि मग आता या ठिकाणी की अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, उदाहरणामध्ये असणारी काही दुसरी अट जी आहे तर त्या दुसऱ्या अटीचा आपल्याला आता त्याचा विचार करायचा. आता काय विचार काय सांगितले त्याच्या पुढे, द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. आता या ठिकाणी आपल्याकडे पहा न्यूमरेटर किती आलेला आहे, सॉरी डिनॉमिनेटर जो आहे तर तो डिनॉमिनेटर किती आहे y minus 6 याला ब्रॅकेट काय सांगितले, द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर किती आहे आपला तर या ठिकाणी x minus 1 की न्यूमरेटर्स बिकम्स 12 टाइम्स द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. हा डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटर आहे तर हा डिनॉमिनेटर काय होते 12 टाइम्स, कशाच्या 12 टाइम्स तर 12 टाइम्स कशाच्या तर न्यूमरेटर म्हणजे छेद जो आहे तर तो छेद काय होता दिसते अंशाच्या 12 पट त्या ठिकाणी होता. येते लक्षात घ्यायचं काय सांगितले, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर, छेद जो आहे तर तो छेद काय होता दिसते अंश जो आहे तर त्या अंशाच्या 12 पट त्या ठिकाणी होता. बरोबर, त्याच्या पुढे y minus 6 इज इक्वल टू 12 ने काय करू आतमध्ये त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू, 12 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय आलं 12x मायनस 12 इंटू 6 किती 72 येते. पुढे या ठिकाणी या बाजूला घेतो मी मायनस 12x प्लस y इज इक्वल टू मायनस 70 प्लस 6. त्याच्यानंतर पुढे मायनस 12x प्लस वाय इज इक्वल, आता 72 मधून काय केलेले 6 त्या ठिकाणी गेले. आता 72 जे आहे तर त्याच्यामधून 6 जर गेले तर काय राहतील -66 राहतील, काय राहतील -66. आता या ठिकाणी मायनस साईन आले, आपण काही करू दोन्ही असणारे जे काही साईन जे आहे तर ते साईन त्या ठिकाणी चेंज करण्याचा प्रयत्न करू.
दोन्ही बाजूचे चिन्ह जर आपण जर त्या ठिकाणी बदलली तर या ठिकाणी 12x मायनस वाय इज इक्वल टू 66. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला मिळते की 12x मायनस वाय इज इक्वल टू 66. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणून आपण या ठिकाणी 2 ठेवू. बरं, इक्वेशन 1 आहे आपल्याकडं आणि इक्वेशन 2 आहे. ठीक आहे, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता याच्यामध्ये काय करायचं, एक्स किंवा वाय याचं काय करायचं आपल्याला, तर सर्वसाधारणपणे याचं त्या ठिकाणी इलिमिनेशन करायचं. आता वाय आणि वाय, आता वाय वायचं जर पाहिलं तर दोघांचे कोइफिशियंट जे आहे तर ते 1 1 त्या ठिकाणी येते. मग आता ही घालवायचे कसे जातील तर आपल्या लक्षात येतं नसते की इक्वेशन असणारे जे काही 1 जे आहे तर ते काय करू आपण 2 मधून त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करू. पुढे या ठिकाणी केली की सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. तर 2 काय आहे की 12x मायनस वाय इज इक्वल टू 66. हे इक्वेशन नंबर आपलं 2 आहे. आणि इक्वेशन 1 काय पहा की 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. इक्वेशन आपलं 1. सबट्रॅक्शन आपल्याला त्या ठिकाणी करायची. या ठिकाणी प्लस आहे मायनस, मायनस आहे प्लस, मायनस आहे प्लस, त्याची सबट्रॅक्शन केली. आता सबट्रॅक्शन जर केली तर हे पद त्या ठिकाणी कॅन्सल होताना दिसते. 12x मधून 2x गेले तर या ठिकाणी 10x राहिले इज इक्वल टू 66. आणि प्लस काय सांगितले, प्लस 4 किती आता नुसतं 70 त्या ठिकाणी होता नुसतात. आणि देअरफॉर x इज इक्वल टू 70 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 7. दॅट इज x इज इक्वल टू किती आली 7. एकची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती एकची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती आली 7 त्या ठिकाणी आली. पुढे ही जी काही व्हॅल्यू जी आहे पुढे पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये, सिंपल इक्वेशन जे आहे तर ते सिंपल इक्वेशन मध्ये ठेवा. आता सर्वसाधारणपणे पहिलंच आपण त्या ठिकाणी ठेवू इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये काय करायची, 7 व्हॅल्यू ठेवायची, याच्यामध्ये ठेवायची. पुढे 2 इंटू 7 मायनस वाय इज इक्वल टू काय आहे -4 येते. याच्या पुढे 2 इंटू 7 14 मायनस वाय इज इक्वल टू -4. -4 ला या बाजूला आहे आणि हा -y या बाजूला. इत्यादी 14 मायनस आय या बाजूला आणली प्लस झाली आणि हा मायनस आय या बाजूला आणला तर तो प्लस झाला. जी y इज इक्वल टू 14 प्लस 14 किती आलं 18 त्या ठिकाणी येते. वायची व्हॅल्यू जी आहे तर ती वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला त्या ठिकाणी 8. तिथे एक्सची व्हॅल्यू मिळाली 7, वायची व्हॅल्यू मिळाली 8. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं, फाइंड द फ्रॅक्शन. आणि देअरफॉर द रिक्वायर्ड फ्रॅक्शन, द रिक्वायर्ड फ्रॅक्शन पहा. त्या फ्रॅक्शनचा असणारा काही न्यूमरेटर जो आहे तर तो न्यूमरेटर आपण मानलाय तर त्या ठिकाणी एक्स आणि जो काही फॅक्टर जो आहे तर फॅक्टरचा डिनॉमिनेटर मानला होता आपण त्या ठिकाणी वाय. आणि देअरफॉर द रिक्वायर्ड फ्रॅक्शन एक्सची व्हॅल्यू किती आली 7 आणि वायची व्हॅल्यू किती आली 18. आणि देअरफॉर द रिक्वायर्ड फ्रॅक्शन दॅट इज एक्स डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू 7/18 येते. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, काय सांगता येईल पहा. The numerator x is 7 and denominator is y is how many 80. and therefore the required fraction, the required fraction is equal to
7/8 सेम आन्सर आहे, काहीच फरक नाही. अशा पद्धतीची ही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपण त्या ठिकाणी सोडवली. याच्या पुढचं असणारे काही उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपण पुढील असणारा जो काही व्हिडिओचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये पाहू. थँक्स.